अंगामध्ये आता काय सांगितलेलं आहे, सापाच्या अंगामध्ये 20 फुटा असतं दातामध्ये, विंच्याच्या कुटा असतंय नांगीमध्ये, आणि माशीच्या कुटा असते बरं का डोक्यामध्ये 20 असतंय. पण माणसाच्या मात्र सगळ्या अंगामध्ये 20 असतंय. तुखा म्हणे नांगी तैसा मनुष्य सर्व अंगी. मग माणसाला सोडून जरी दिलं तरी त्याच्यातले वाईट गुण नष्ट होतच नाहीत. दुर्बुद्धी ती म्हणा सोडून दिल्याच्या नंतर सध्या अश्वधाम्यानं पोटातला डाव मात्र तसाच ठेवून दिला. गाठ कधीच ठेवली पोटामध्ये. गाठ ठेवली तर काय होतं माहितीये का? आता हे लोक म्हणतात की कॅन्सर का झाला. खरं सांगा, सात्विक अन्न खाणाऱ्याला कॅन्सर होतंय. त्याचं कारण मी एका साधूला विचारलं, साधू अहो कॅन्सर का होतंय? हा हृदयाचा, आताड्याचा. त्यांनी तर जन्मात कधीच काही खाल्लं नाही. तुम्ही बघा, श्रीमंत माणसाला मोठे रोग होतात. श्रीमंत लोकाला महाभयानक कॅन्सर कुठं ऐकला का गरीबाच्या लोकाला? कारण एवढा महागडा रोग कधीच होत नाही गरीब लोकांना. का? कारण गाठी असतात त्यांच्या पोटामध्ये. ती गाठ काय होती? पाणी घातल्यासारखं बळावती महाराज. आणि एक दिवस रूपांतर कॅन्सरमध्ये होतंय. म्हणून गाठ ठेवायची नसत्या. एवढं सात्विक अन्न खाऊन सगळं होऊन त्याला कॅन्सर होतो. हेच कारण सांगितलं. तुखा म्हणे सोडील्या गाठी, संदयाच्या सुटल्या गाठी, दिली मिठी सावकाश. गाठी पोटात ठेवायच्या नाहीता. गाठ मुळा सगट उपटून काढायला लागत्या. गाठ मोठी झाली फुटती आणि रोगात रूपांतर होतंय. पहिली गोष्ट गाठच बनवू द्यायची नाही, आणि कदाचित जर बनलीच तर काढून टाकायची मनातून. पण तसं नाही केलं त्यानं. गाठ ठेवली आणि बदला घ्यायचाय, मला बदला घ्यायचाय हे पोटात ठेवलं. आणि तिकडून काय केलं? ब्रह्मास्त्र सोडलं महाराज. जाता जाता सोडून दिलं होतं बरं, गपचिप जायचं का नाही? ब्रह्मास्त्राचा वापर केला. आणि ते ब्रह्मास्त्र कुठं आलं? अभिमन्यूची पत्नी गरोदर होती उत्तरा, आणि त्याचा घात करायचा होता त्याला. कारण त्यांच्या अंशामध्ये एकच जीव तेवढाच वाचणार होता पोटामध्ये. त्याचा सध्या नायनाट करायचा होता. पण ज्याचा पाठीराखा भगवंत आहे त्यांना काय भीती आहे? मागे पडे उभा राही सबडीत, मागे पुढे उभा राही सबडीत. आली घातली बारावया, मागे पुढे उभा राही सबडीत. आली घातली बारावया, मागे पुढे उभा राही सबडीत. 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 आलिया आघात निवारावया, आलिया आघात निवारावया. आलिया आघात निवारावया,
गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री